लास्टच्या जिल्ह्याकडे हारी भेटलेला आहे किरवा. ओय साला ये पकडे हम किरवा. खेकडी पकडू पकडवायचे आपल्याला खेकडी. सी फूड मधला सगळ्यात भारी प्रकार. त्यासाठी आपल्याला आता जाळी निर्माण करायची आहे. त्यांना खाना द्यायच्या कोंबडीची पिसं. कोंबडीच्या पिसांना कसे त्यांना खायला देतात. आणि पिसांचा एक उद्देश काय आहे की पिसं ज्यावेळेला खेकडा येतो खायला, तुला माहिती आहे पिसं का बांधतो आपण माहिती आहे? पिसं बांधतो आपण ज्यावेळेला खेकडा जेव्हा खायला येतो माहिती आहे. खेकडा खायला आल्याच्या नंतर जेव्हा तो खात असतो ना तेव्हा त्याची पिसं निघली जातात. हे आता जसा हा एक पीस आहे, हा पीस ना पाण्याच्या वर येतो, पाण्याच्या वर येतो. त्यामुळे काय होतं की मग समजतो आपल्याला की हा खेकडा आहे. काही काही वेळेला असं होतं की झेला खूप आतमध्ये आहे आपला, ठीक आहे, पण आपल्याला कळत नाही की अरे खेकडा आहे की नाही नक्की त्याच्यामध्ये. मग आपण पाळून येतो. कधी कधी काय होतं खेकडा बाजूला असतो झेल्याचा, पण आपण त्या टायमाला ओढतो. मग काय होतं की मग कधी कधी असलेला खेकडा पण निघून जातो. एक्सपिरियन्स त्याचा खूप आहे, लहानापासूनचा एक्सपिरियन्स आहे. मी पकडले माझ्या मामाने मला शिकवलं. आज तुमचा मामा तुम्हाला शिकवते. उद्या तुम्ही कधी आलात पकडलात गावाला कधी गेलात कसा असतो खेकडे आपण विकतही खाऊ शकतो. आता मुंबईला नॉनस्टॉप आपण विकतच खातो. ॲक्च्युली खेकडं खाण्यापेक्षा खेकडी ही पकडून खाणं हे खूप भारी वाटतं. म्हणजे आपण जेव्हा पकडतो ना तेव्हा भारी वाटतं की अरे यार खेकडी पकडा जातो आपण, खूप छान. म्हणजे ज्यावेळेला एखादा खेकडा येतो ना आपल्या जाळामध्ये भारी वाटतं. म्हणजे आपण पकडून खाणं पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला खेकड्यांचा एक्सपिरियन्स दाखवा. आम्ही गावी खेकडी कशी पकडले. मोस्ट ऑफ खूप म्हणजे समुद्रकिनारी किंवा आसपास खाडी असणारे जेवढे पण कोकणी आहेत म्हणजे सगळे खेकडी पकडतात. साईडला आलात जर कोकण किनारपट्टी श्रीवर्धन बागमाळला साईडला जर आलात तर मोस्ट ऑफ ठिकाणी तुम्हाला मुलं खेकडी पकडताना वगैरे दिसतीलच. असं असतं. तुम्हाला दाखवतो मी आज कशी खेकडी. आपण जाळी टाकताना पण व्हिडिओ बनवू आणि जाळी काढतानाही व्हिडिओ बनवू. तर पाहूया. सध्या मी बांधून घेतोय, आपण एकदा मग टाकताना व्हिडिओ करू. चला तर मग मंडळी आपली तशी पोगोली बांधून झालेली आहेत. जाळ्यामध्ये बांधून झालेली आहे. आता तर आपण मग जाऊया जाळ्याला टाकायला. परंतु पिशवी आणि आपली चप्पल इकडेच राहते. ते पण आपण इथेच ठेवून देऊ आणि मग आपण निघूया आपले जाळी टाकायला. इकडे एकच टाकूया ना. एक घेतो सोबत. एक सोबत घेऊन अशा प्रकारे आपले पाय पूर्ण आतमध्ये जातात. त्याच्यात खाडीचं हे पाणी असं खूप येतो, पण आज भरती नाही आहे. तर आपण नॉर्मली असंच ठिकाणी टाकतोय. तिकडे थोडंसं पाणी असेल. बघा मामा आलेला आहे टाकून जिली. ताचेच पुढं जिली टाकत जाऊ आपण. इकडे 2 ना आणि पाठी एकदा पोलाजवळ काही गोगले आपल्या पिंडिंग आहेत. थोडासा खोपून बघतो शिपाटा काय भेटतोय का. नाही आहे मला दिसला चालेल. हो जाऊया तिसऱ्या जिल्ह्याकडे, सॉरी चौथ्या जिल्ह्याकडे अकोलेकडे. पुन्हा एकदा
आणि परत एकदा एक छोटासा खेकडा भेटलेला आपल्याला, हेही आपण घेऊया. म्हणजे आपल्या हाताला लग आहे. याला हा ऍक्च्युली हा जो खेकडा जो आपल्याला भेटलाय ना, याची बाहेर पडायला लागली याची साईज खूप मोठी होते. याला आमटे असं म्हटलं पण जाते. तुम्ही पाहू शकता याच्या आंगड आणि बाकीच्या आंगड्यांमध्ये खूप फरक आहे. तुम्हाला मी काही वेळानं दाखवेनच. पाहू आपण थोड्या वेळाने. सध्या आपण ओढून घेऊया आपली पकोडी. पुन्हा एकदा टाकून फेकूया. चला. अच्छा काय हो, एवढा मोठा काढतो बघ. मोठाच काढतो. मोठा काढला पोपट तुझं नाव एवढ्या वडचल घाण. काय नाही रे आता. अरे रस्ता आहेस. तुम्ही वाढायचे ते बनवतो मी व्हिडिओ. किलवा आला पाहिजे दोघांनी. इथे इथे इकडे या साईडला, या साईडला. आमचे दोघे छोटे भाऊ आता पालवणी करतील. हा बाई इकडे आहे. ये ओम कदम, यश गाडे. बघूया यश. यश आपला सामर्थ्य दाखवतोय. बघूया यश आपला काय योगदान देतोय खेकड्यांमध्ये. खेकडा करतोय. आणि हा वलेला झिला ए छोटा होता. याला खाली गेला. धरा घास बांध. चला आज तुमच्या दोघांच्या हातात आहेत सगळे. हिरवी काढायची तर चला. ओम कदम, ओमा डोमा. ओमा डोमाच्या पण जिल्ह्यात काहीच नाही. चला यश चाललाय. बघूया यशच्या हाताला काय लक आहे. थांब यश. चल वर बघू. हो यशने छोटूसा काढलेला आहे. पण एवढा छोटा आपल्याला गरज नाही आहे. थोडा मोठा होते त्याला, मग आपण घेऊ. टाकून दे त्याला. चल टाक त्याला. चला तो पडलेला छोटा. आपल्याला एवढी भेटलेली आहेत. पाहू आपण अजून. चल कसा पडलाय. महेश सोबत ओमा कदम ओम कदम छोटे भाऊ आग्रह करतात की आम्ही फेकणार. पाहूया त्यांच्या हाताही त्यांच्याही फेका तुम्ही. पाहूया त्यांच्या हाताला लका आहे का. आला असेल तर मोठा असेल. नाही, या दोघांच्याही हाताला काही लक नाही आहे. त्यामुळे मला वाटतं मलाच खेचावे लागणार आहे. चला पाहूया. वळूया आपण दुसऱ्या पोगोडीकडे. आलो आपण. आणि पुन्हा एकदा आपण का तशा प्रकारे काढलेला आहे नवीन एक खेकडा. माझ्याच हाताला लक आहे. त्यामुळे तुम्ही आता पाहूच नका, वडूच नका तुम्ही रांडेचे आणू. याला म्हणतात जुना खिलाडी. कॅमेरा धर व्यवस्थित. जुना 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 व्यक्ती ज्याला अनुभव तसा मी अनुभव तसे आपण खेचलेला. आपण चार खेकडे आपल्याला भेटलेले आहेत. ही 4 खेकड्यांची जर तुम्ही किंमत पाहिलात तर मुंबई साईडला तुम्हाला ही 150 ते 200 रुपयाला भेटले जाते. आपण फक्त अर्धा तासामध्ये ही खेकडे काढले. त्यामुळे खेकडी पकडणं, खेकडी खाणं हा वेगळी गोष्ट आहे. पण खेकडी पकडून खाणं हा जो आनंद आहे हा खूप वेगळा आहे. चला पुन्हा वळूया आपण.
पुन्हा एकदा भेटलेला असा हा तंदरीत आणि हा आपला खेकडा. हाताला आपल्या लकच लक. आपला कायच नाही रे, दोघांनी खेकडी खेकडी खेकड्याचा बादशाह म्हटलं जातं आपल्याला. पण चला वळूया आपण आपल्या लास्टच्या जिल्ह्याकडे. हा जो की आपल्याला गेला इकडेच भेटला होता. मी त्याला आज बांधला होता, इकडेच मला भेटला होता तो मगाशी. कोणाचा होता माहीत नाही. लास्टचा जिल्हा आहे, पाहूया. आम्ही कोकण करतो तिकडं कोकण पाहूया. महेश सर लास्टच्या जिल्ह्याकडे. हरी भेटलेला आहे किरवा. ओय साला ये पकडे हम किरवा. पाहू शकता तुम्ही, अजून एक आपल्याला खेकडा भेटलाय. खेकडा म्हणजे आता जो सीझन चालू आहे हा मोस्ट ऑफ हा पाहू शकता. हा थोडासा छोटा असेल तर तो बोलतात ना मेल असतो, आणि हा जो तुम्ही बघता हा थोडासा रुंद असतो, त्यामुळे हा असतो फिमेल. त्यामुळे जेवढे पण आता सध्या आपल्याला भेटले हे सगळं फिमेल व्हर्जनच आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला थोडासा क्लोजमध्ये दाखवतो. हे पहा, ही फिमेल व्हर्जन आहे. फिमेल मीन मोस्ट ऑफ सगळे भरलेले असतात खेकडे. तर आज आपल्याला मोस्ट ऑफ बायाच भेटतात. म्हणजे इकडे जेंट्स आहेत तिकडे बाया भेटतात. तिकडे वेगळी गोष्ट आहे. असो, आपल्याला खेकड्यांशी मतलब आहे. तर मित्रांनो पाहू शकता आपल्याला जे एवढे खेकडे भेटलेत एका पालवणीमध्ये आपल्याला 1 2 3 4 5 6 खेकडी भेटलेली आहेत. म्हणजे 8 जिल्ह्यामध्ये आपल्याला 6 खेकडे भेटलेत मोस्ट ऑफ. म्हणजे या 2 जणांनी जर वडली नसती तर आपल्याला कदाचित तेही भेटली असती. त्यातला हा एक आणि दुसरा हा. चला काही ओढून झालेत, आपण जाऊ वापस आपल्या ठिकाणी. आपल्या